खानदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। शिंदखेड्यात भगवानवीर एकलव्य जयंती निमित्तानं उज्ज्वला गॅसचे लाभार्थींना वाटप, आदिवासी एकता परिषदेचे आयोजन। शिंदखेडा येथील वरपाडे रोड वीर एकलव्य नगरात आदिवासी एकता परिषदेच्या वतीनं क्रांतीचे प्रतीक आणि धनुर्विद्येचे महान उपासक भगवान वीर एकलव्य जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत यावेळी लाभार्थ्यांना प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना 2026 गॅस वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस उपनिरीक्षक दीपक ढोके, भाजपा जिल्हा चिटणीस DS गिरासे, प्रभाग 2च्या नगरसेविका शीतल गुलाब सोनवणे, रामनाथ मालचे यांनी सुरुवातीला भगवान वीर एकलव्यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्प अर्पण करत अभिवादन केले। त्यानंतर सदर मान्यवरांनी लाभार्थींना उज्ज्वल गॅस किटचं वाटप केले। तसेच भगवान वीर एकलव्य यांच्या जीवन चरित्रावर व विविध अनुभवांवर आधारित जिल्हा चिटणीस DS गिरासे यांसह अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले। यावेळी आदिवासी एकता परिषदेचे तालुका सचिव गुलाब सोनवणे, उपसचिव भूपेंद्र देवरे, शाणाभाऊ सोनवणे, अप्पा सोनवणे, पंडित फुले, सचिन मालचे, रावण मालचे, अजय सोनवणे, हेमराज सोनवणे, दीपक फुले, रजेसिंग मालचे, सुरेश मालचे, संग्राम पवार यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच आदिवासी समाज बांधव, महिला, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पंडित फुले तर गुलाब सोनवणे यांनी आभार मानले। मुख्य संपादक यादवराव सावंत। नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष माननीय छोटूअप्पा, आदिवासी समाजासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या विशेष करून हक्काने माननीय नामदार महोदयांकडनं खेचून आणण्यासाठी आणि प्रयत्न करतात ते आमचे सन्मित्र रामनाथ मालचे। आपल्या सर्वांसाठी रात्रंदिवस 24 तास अवेलेबल असलेले गुलाबभाऊ सोनवणे आणि ज्यांना तुम्ही आता निवडून दिलं त्या शीतलताई सोनवणे, उपस्थित असलेले सर्व सन्माननीय बंधू व भगिनी, आज अतिशय चांगला दिवस आहे की समर्पण, निष्ठा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी श्रेष्ठ अशा प्रकारचे धनुर्धर वीर एकलव्य यांची जयंती आणि महाशिवरात्री अतिशय चांगला हा योग आलेला आहे। आणि त्या माध्यमाने आपल्या भगिनींना कुठेतरी ज्या चुलीच्या माध्यमाने डोळ्यात धूर जातो आणि हे जेव्हा त्या ठिकाणी मोदी साहेबांना कळलं, मोदी साहेबांनी लहानपणापासून अगदी साध्या परिस्थितीतनं गेला आणि त्यांना माहिती आहे की अशा पद्धतीने आमच्या माता भगिनींना त्रास सहन करावा लागतो आणि म्हणून 15-16 पासून ही योजना सुरू झाली आणि आतापर्यंत लाखो लोकांनी त्याचा लाभ घेतला आणि आपल्या परिसरात देखील, आपल्या वस्तीत देखील कोणी वंचित राहू नये यासाठी नेहमी गुलाबभाऊ त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात। मागे त्या ठिकाणी गुलाबभाऊंच्या माध्यमाने अनेक घरकुलं त्या ठिकाणी मिळाले आणि विशेष मी सांगताना आनंद वाटतो की माननीय जयकुमार भाऊंचा अतिशय आवडता अशा प्रकारचा कार्यकर्ता गुलाबभाऊ आहे आणि म्हणून ज्यावेळेस जे त्या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांजवळ त्या ठिकाणी मागणी होईल ती त्यावेळेस त्या ठिकाणी पूर्ण होते। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी आपलंसुद्धा त्या ठिकाणी अभिनंदन यासाठी करेल की आपलीसुद्धा अतिशय चांगली श्रेष्ठ सर्वोत्तम शिष्य वीर एकलव्य यांची जयंती आणि महाशिवरात्रीनिमित्त त्यांनी शासनाच्या योजनेचा वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी राबवला आणि मला या ठिकाणी बोलवलं, त्यामुळे त्यांचे आणि व्यासपीठावर विराजमान सर्व पदाधिकाऱ्यांचे खूप खूप धन्यवाद। सांगायचा मुद्दा असा की गुलाबभाऊंनी या पोलिसांना आम्हाला नेहमी सहकार्य केलेलं आहे चांगल्या कामांमध्ये, कुठल्याही चुकीच्या कामाला त्यांनी आम्हाला फोर्स केलेलं नाही कधी, किंवा असं करा आणि तसं करा, हे करू नका असं त्यांनी सांगितलेलं नाही। त्यामुळे त्यांच्या या कार्यक्रमाला येणं, पक्षाचा विचार सोडता माणूस म्हणून त्यांच्या कार्यक्रमाला येणं आम्हाला भाग होतं। साहेब काही कामानिमित्त बाहेर गेले होते म्हणून मला पाठवलं त्यांनी। गुलाबभाऊंकडनं एक अपेक्षा आहे मला की त्यांचा स्वभाव इतर पदाधिकाऱ्यांना माहिती असेल, शांत स्वभावाचा माणूस आहे, लोकांसाठी झटणारा माणूस आहे। त्यांनी लोकांसाठी खूप काही योजना आणि हे राबवण्यासाठी जे प्रयत्न केले ते असेच पुढे चालू ठेवावे। आदिवासी समाज हा अशिक्षित भोळा-बाबडा समाज आहे। काही लोक त्यांच्या त्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेतात, त्यामुळे लोकांना त्यांच्या हक्कापासून, त्यांच्या अधिकारापासून वंचित राहावे लागतं। ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्या सर्व योजना ह्या आदिवासी आणि ज्या आपल्या समाजातील जो वंचित घटक आहे त्यासाठी
एवढ्या चांगल्या योजना आहेत की त्यांचं जीवनमान उंचावण्यास त्यासाठी मदत होईल. अशा एक एक योजनांचा फायदा या लोकांना मिळावा अशी तुमची जबाबदारी येते. पक्षाकडनं करा, वैयक्तिक म्हणून करा, तुम्ही तुमची जबाबदारी आहे. तसेच आणखीन मला यांच्याकडनं एक अपेक्षा आहे की आदिवासी समाजातील जे मुलं आहेत ते शिक्षणापासून खूप वंचित झालेले, दुरावलेले आहेत. त्याला शिक्षणाची गोडी लागावी. तरुण मुलांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढलेले, त्यापासून त्यांना परावृत्त करावे. तसेच आदिवासी समाजासाठी शासनाने ज्या काही योजना राबवलेल्या आहेत, उद्यमी योजना, त्या योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. जुन्या पारंपरिक रीतिरिवाज आणि व्यवसायापासून त्यांना दूर करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम तुम्ही करा. योजनेचा लाभ त्यांना द्या, त्याच्या पायावर त्यांना उभं करा, जेणेकरून त्यांच्या अशिक्षितपणाचा कोणी गैरफायदा घेणार नाही आणि आयुष्यभर त्यांची जी मी बघतो म्हणजे जन्मल्यानंतर अशिक्षित राहिल्यामुळे मजूर म्हणून शेवटपर्यंत जे राहतात, हा या भागाला तुम्ही कुठेतरी खंडित करा. एखाद्या आदिवासी व्यक्तीचा जर एक व्यक्ती आदिवासी समाजातल्या परिवारामधला सुधारला तुम्हाला माहिती आहे. त्यांना नोकरीसाठी जे काही फायदे असतात ते समजावून सांगा, उद्योगाचे जे फायदे ते समजावून सांगा आणि एक असा गट बनवा की जो गट शिक्षणामध्ये, त्याच्यानंतर पैशा पाण्याने, त्याच्यानंतर राजकीय यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये तो पुढे असला पाहिजे, जेणेकरून ह्या ज्या घटना शासनाच्या योजनांपासून वंचित राहिलेला आहे त्यांना त्याचा फायदा घेता येईल आणि त्यांचं जीवनमान उंचावून येणारी पिढी सुधारली जाईल. त्यामुळे सर्व पदाधिकारी आणि गुलाबभाऊ यांना विनंती आहे की त्यांनी या सर्व गोष्टी सांगितल्या त्या गोष्टीकडे लक्ष द्या. पोलिसांची मदत लागली त्यासाठी आम्ही सदैव तुमच्यासाठी तयार आहोत. कधी या तुमच्यासाठी मदतीसाठी आम्ही तयार असणार आहे. पदाधिकाऱ्यांना एवढीच विनंती आहे की गुलाबभाऊ यांना पुढे जाण्यासाठी मदत करा. चांगला माणूस आहे, साधा माणूस आहे, त्या माणसाला मदत करा. आणि या ठिकाणी बोलवल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद. तसे थोडक्यात मात्र पण आपल्याला जागृत करण्यासाठी काही बरेचसे मुद्दे त्यांनी थोडक्यात सांगून गेले जे आपण 100%ने आचरणात आणण्याचा प्रयत्न करू साहेबांनी. खरीच गोष्ट आहे की सर्व गोष्टींमध्ये ते वाटे पाडू शकतात, पण शिक्षणच अशी एक गोष्ट आहे की त्याच्यात ते वाटे कोणी पाडू शकत नाही. म्हणून आपले जे लहान मुलं असतील त्यांना हॉस्टेलमध्ये, बोर्डिंगमध्ये जिथं शाळा असेल तिथे टाकून आपल्या जे मुलांना शाळेपासून वंचित ठेवू नका असं मी साहेबांनी सांगितल्यामुळे आपल्याला सर्वांना विनंती करतो की आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवू. तर आता आपले आप्पासाहेब बोलू शकतो. आजचा हा विश्व शेतकरी योग गेल्या 15 वर्षापासून या वार्डमध्ये भाऊंचं लक्ष होतं, परंतु आपल्याला पाहिजे तसा एक चांगला कार्यकर्ता मिळत नव्हता. पण यावेळेस गुलाब यांच्या निमित्ताने आपल्या या वार्डात एक उमदा कार्यकर्ता आपल्याला मिळाला आहे आणि सुरुवात 15 वर्षापासून मी इकडच्या याच्यात भाऊ मला सांगत होते की एक चांगला कार्यकर्ता शोधा आणि सर आणि मालचे साहेब यांचंही नेहमी मला सांगतात की गो आपल्या इकडच्या भागात आपण कमी पडतो, आपला कार्यकर्ता एक सक्षम पाहिजे. त्याच्यात गेल्या 2-4 वर्षापासून इलेक्शनच्या अगोदर गुलाब यांचं नाव पुढे आलं आणि सरांनी आणि मालचे सरांनी यांनी दोघांनी या गोष्टींना भाऊंकडे दुजोरा दिला. त्यानंतर गुलाबराव यांना उमेदवारी मिळाली आणि ते निवडून आले. या संधीचं त्यांनी या वार्डासाठी सोनं करावं एवढंच महत्त्व. हॅलो हां या ना थांबलेलो आम्ही स्वतः बाहेर थोडा पावन मूळ पावन हां आणि भगवान एकलव्य यांच्या जयंतीनिमित्त या परिसरातील म्हणजे वार्ड क्रमांक 2 मधील जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना गॅस वाटप करण्यात येणार आहे. परंतु या वार्ड क्रमांक 2 मध्ये जे गुलाबदादाने जे काम राबवलेले आणि त्याच्यात विद्युत MSEBचा असो किंवा स्मशानभूमीचा प्रश्न असो किंवा समाज मंगल कार्यालयाचा प्रश्न असो आणि घरकुल योजनेचा प्रश्न असो, असे विविध प्रश्न त्यांनी भरपूर पाठपुरावा केलेला आहे 4-5 वर्षापासून. म्हणून ते आज आपल्याला त्यांचं फळ इथे दिसतंय.
गुलाबदादा हे कमी बोलतात म्हणून त्यांच्या कामावर जास्त भर असतो, जेणेकरून गोरगरीब जनतेला याचा लाभ कसा मिळेल याच्यावर भर असतो. बोलतात कमी पण काम जास्त करतात. आणि 4-5 वर्षापासून जो पाठपुरावा केलेला आहे विविध प्रश्नांचा आणि त्या प्रश्नांचा मार्गी लावण्यासाठी माननीय सन्माननीय पालकमंत्री जयकुमार भाऊ यांचा आशीर्वाद त्यांच्या डोक्यावर आहे. आणि इथे सिंदखेड्यात अनिलराव साहेबजी वानखेडे यांचं त्यांना भरपूर सहकार्य आहे. म्हणून या दोघांच्या दुग्ध शर्करा योग आलेला आहे. त्यांच्या मार्फत या ज्या योजना आलेल्या आहेत या गुलाबदादा प्रकल्पाने त्या राबवून गोरगरीब जनतेचं भलं करण्यासाठी सदैव तत्पर असतात. काही लोक असे असतात की व्हिडिओ बनवून टाकतात पण त्यांचा काही उपयोग होत नाही. आजपर्यंत कोणताही लाभ मिळून दिलेला नाही. अशा लोकांना हॅलो हे नाही राडे कार्यक्रम ठिकाणी हे का तुम्ही बोलता आणि कार्यक्रम ठिकाणी आहे इरा पण करतात मात्र तुमचे कर्तृत्व आणि कार्यक्रम ठिकाणी आहे म्हणून गुलाबदादांचं मार्गदर्शन घ्या आणि येई. समाजाला योग्य प्रवाहात मुख्य प्रवाहात आणा असं मी त्यांना हात जोडून विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.